स्वामी समर्थ महाराज यांच्या अन्नछत्र या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे प्रतिमेचे दर्शन घेताना आणि इथे खूप छान मूर्ती आहे। या ठिकाणची पालखी पण आपल्याला बघायला भेटणार आहे। हे बघा पालखीतलं खूप छान दर्शन आणि तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यातलं पण दर्शन घेता येणार। या ठिकाणी टीव्ही लावलेला आहे, तर टीव्हीतलं दिसत आहे गाभाऱ्यातलं मूर्तीचित्र थोडंसं स्पष्ट दिसायला अडचण येत आहे, पण दिसत आहे। टाईम झालेले 10:11 या ठिकाणी आमचा महाप्रसाद घेऊन झालेला आहे। आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी आमचे बंधू तेजस नाळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आशीर्वाद घेत असताना आपण पाहतोया। हे सर्व दृश्य आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळते आणि ही महाराजांची पालखी आहे। आपण पाहतोया आत्ता 10:12 आणि 35 सेकंद झालेत। आणि आता बाहेर आलोय आपण मस्त मध्ये। उद्या कोणाचा महाप्रसाद आहे हे सर्व या ठिकाणी आहे। असं किती तर 50,000 आहे, एक लाख अरे 20,000 कसं सांग एक दशक शतक हजार 10, 15, 20, 35, 50 हे सर्व एक दिवसाचे अन्नदाते आहेत, आपण पाहू शकता। उद्या दिनांक 6/8/2024 या ठिकाणी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी अन्नछत्र या ठिकाणी आनंदाच्या स्वरूपात जेवणासाठी अन्नदान करणाऱ्या व्यक्तींची या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकता की कोणकोणते अन्नदाते आहेत आणि त्यांचा पत्ता आणि ह्या अन्नदात्यांनी या ठिकाणी दिलेले पैसे वाढदिवसाला दिलेले आहे, कोणी काय दिलेले आहे, त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत। या ठिकाणी बघताय तुम्ही की 20,000 पण एक मोठी रक्कम या ठिकाणी दिलेली आहेत। उत्तर गोवामधून नारायण B.K. घाणेकर यांचं नाव आहे या ठिकाणी। या ठिकाणी बरीचशी मोठी व्यक्ती दिली 51,000 कुमारी यज्ञिनी देवेंद्र देशमुख रायगड या ठिकाणचे आहेत। श्री रवी गुप्ता नवी मुंबई 51,000 11,000 या अशा पर्यंत भरपूर भक्त भाविकांनी स्वइच्छेने 5,000 11,000 51,000 अशी भरपूर मोठी रक्कम दिलेली आहे। हे त्यांचे नाव आणि पत्ता या ठिकाणी दिलेले आहेत, आपण पाहू शकतात। स्वइच्छेने अन्नछत्र चालवण्यासाठी तेजस क्षीरसागर वर्धा 10,000 अशी देण्यात आलेली आहे। पाहू शकता आपण 21,000 51,000 आतापर्यंत आपण पाहिले आहे। 7,000 10,000 अशी दिलेली आहे।
51,000 पुन्हा एकदा शांता कैलासवासी शांताराम बोरकर सुमरणातर्फे बोरकर परिवाराने पुण्याच्या दिलेले आहेत. जे कैलासवासी शांताराम बोरकर झालेले आहेत त्यांच्या इच्छेनं 51,000 रुपयाची दिलेली आहे. पाहत आहे जास्तीत जास्त 51,000ची तर आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे. काही गणेश शंकर शावंगे यांच्यासाठी पण 50,000 एकची दिलेली आहे या ठिकाणी वर्गणी. आणि दत्तात्रय केशव भोसले ठाण्याचे त्यांनी या ठिकाणी 1,51,000 ही खूप मोठी रक्कम आहे आणि त्यांनी स्वइच्छेने स्वामींच्या चरणी स्वामी भक्त सेवकांच्या अन्नछत्र यासाठी देणगी दिलेली आहे. या ठिकाणी दिलेले आपण नाव पाहत आहात. खूप खूप या सर्व देणगीदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो की स्वइच्छेने आणि मनापासून त्यांनी स्वामींच्या चरणी भावी भक्तांचा अन्नछत्र आणि महाप्रसादासाठी एवढी स्वइच्छेने देणगी दिलेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर सर्व पैसे माणसं सगळीच लोक कमवत असतात पण प्रत्येकाचंच दानशूर नसतं, त्यात मोजकेच असतात. त्या मोजक्यांमध्ये हे खरंच खूप चांगल्या विचाराने आणि सर्वांच्या विचार करून हे देणगी देत असतात. हे पाहू शकता आपण. तर अशा प्रकारे सर्व देणगीदारांचं मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे की उद्यासाठी आज दिनांक 5/8/2024 तारीख आहे, परंतु उद्याची ही सर्व 6/8/2024 यासाठी देणगीदारांची ही लिस्ट आहे. तर आपला विकास नाळे या यूट्यूब चॅनेलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कारण ज्यांनी हे अन्नछत्र चालवलेलं आहे म्हणजे चालवलं आहे या ठिकाणी हे देणगीदार आहेत, त्यांनी चांगल्या प्रकारे देणगी देऊन स्वामी भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा यासाठी खूप मनापासून प्रयत्न केले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मी विकास नाळे या यूट्यूब चॅनेलतर्फे. आणि हा दिनांक 5/8/2024 तारीख आहे आणि उद्याचं जी उद्या तारीख आहे 6/8/2024 या तारखेला उद्याच्या तारखेला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट या ठिकाणी अन्नछत्रसाठी देणगीदारांची लिस्ट आहे. या ठिकाणी बरी मोठी खूप मोठी लिस्ट आहे. तर प्रत्येक भावी भक्तांनी स्वइच्छेने 5,000 पासून ते जास्तीत जास्त आजच्या तारखेला 1,51,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली. भरपूर जण असे की ज्यांनी 50,000 51,000 आणि 1.5 लाखापर्यंत देणगी दिली. या सर्व भावी भक्तांचं मी पुन्हा माझ्याकडून शुभेच्छा व्यक्त करतो की असे सहकार्य करत राहा. आणि हे जे देणगीदार दिले हे देणगीदार त्यांनी मनापासून दिले तर हे का देतात? कारण त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा मनोकामना असतात त्या चांगल्या स्वामींच्या आशीर्वादामुळे चांगली झालेली असतात, त्यांची भरभराटी झालेली असतात. त्यात बरेच जण कैलासवासी झालेले असताना पण त्यांच्या परिवारातर्फे त्यांच्या आठवणी म्हणून किंवा त्यांचे जे स्वामी भक्ती म्हणून त्यासारखे इतर ठिकाणी गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे की लोकांनी याचा लाभ मिळावा यासाठी. तर अशाच प्रकारे प्रत्येकाने सहकार्य करावं प्रत्येक परिवार. आणि हा व्हिडिओ पाहता तुम्ही विकास यूट्यूब चॅनेलवरती तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.